अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे। भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला। अक्षय कर्डिले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मुकाटे यांच्यामध्ये मुख्य लढत होणार आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष सोळके आणि इतर अपक्ष 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेवटपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, त्यामुळे त्यांचे समर्थक नेमका कोणाला पाठिंबा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज हा परिवार माझ्यासोबत एक कुटुंबासारखा उभा आहे, म्हणून मला पूर्णपणे खात्री आहे, विश्वास आहे। मी आज डोळे बंद करून सांगू शकतो की इथं येणारा प्रत्येक व्यक्ती नगर राहुरी पाथर्डीचा हा पूर्णपणे साहेबांच्या प्रती असणारी भावना ही माताच्या रूपात व्यक्त होऊन मला संधी देतोय। या संधीची जाणीव मला आयुष्यभर राहणार आहे। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मुकाटे यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय। भाजपच्या कार्यकाळात मतदारसंघात कोणतंही मोठं काम झालेलं नाही, त्यामुळे या निवडणुकीत जनता आपल्या सोबत राहील असा विश्वास मुकाटेंनी व्यक्त केलाय। सोबतच भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर फेक नरेटिव्ह पसरवला जात असल्यानं त्याविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचं मुकाटेंनी सांगितलंय। याशिवाय प्राजक्त तनपुरे आणि त्यांचे कार्यकर्ते आपल्याच सोबत असल्याचा दावा मुकाटेंचा आहे। प्राजक्त तनपुरे 200% म्हणजे पूर्ण ताकदीनुसार माझ्या सोबतच आहेत, याच्यात 1% बी शंका नाही। त्यांनी निवडणुकीतून का एक्झिट घेतली हे मला अजून काही कळलं नाही। मी त्यांच्याबरोबर ज्यावेळी चर्चा करेन त्यावेळी तुम्हाला मी ते सांगेन। मी गेली 10-15 दिवसापासून नगर पाथर्डी राहुरीचा पूर्ण भाग खऱ्या अर्थाने मला प्रत्येक गावात जायला मिळालं आणि लोकांचा असा मला अनुभव आला, मला निवडून येण्यात 1% काही कसर राहिली नाही। मी 200% निवडून येणार। अचानक परवा दिवशी पवारसाहेबांची तब्येत डॉक्टरने सांगितलं तुम्हाला 2-4 दिवस कुठेही जाता येणार नाही आणि म्हणून पवारसाहेबांनी सांगितलं सुप्रियाताई सभेला येणार आहे। साहेबांना मला वाटतं सकाळी ऍडमिट केलेल्या बातम्या आल्या, मी तर काही बातमी पाहिली नाही, पण मला असं कळलं की त्यांना ऍडमिट केलं आणि पवारसाहेबांची एकदम विश्वासू म्हणून घरचा माणूस म्हणून ताईंना सुद्धा तिथं थांबायला लागलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज ताई येऊ शकले नाही। राहुरीच्या जनतेच्या शब्दाला मी बांधील पहिल्यापासून राहिलो, इथून पुढे राहणार आहे असा एक संदेश खऱ्या अर्थाने त्या जनतेला तुम्ही द्या म्हणून खासदार साहेबांनी तो संदेश इथं वाचून दाखवला। राहुरीतले ठाकरेंच्या शिवसेनेतले बंडखोर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांनीही मतदान केलं। राहुरी तालुक्यातील देसवंडीमध्ये त्यांनी कुटुंबासह मतदान केलं। तालुक्याच्या अस्मितेसाठी लढत असल्याचं ते म्हणाले। आपल्याकडे धनशक्ती नसली तरी जनशक्ती आहे असा दावा त्यांनी केलाय। रावसाहेब खेवरे आपल्या बरोबर आहेत। नाना, मतदानाचा हक्क बजावलाय, काय विश्वास आहे? 100% आत्मविश्वास आहे की ही निवडणूक अस्मितेवर लढली गेली आहे। अस्मिता म्हणजे कशी की 1,93,000 मतं हे राहुरी तालुक्यातले, 80,000 मतं हे नगर तालुक्यातले, 59,000 मतं हे पाथर्डी तालुक्यातले आणि असं असताना 1,93,000 मतं आमच्या असताना आम्हाला उमेदवारी करू दिली जात नाही किंवा उमेदवारी अर्ज भरू दिला जात नाही। त्याच्याचमुळं मी ह्या तालुक्याची अस्मिता घेऊन ह्या तालुक्याच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला घेऊन ही निवडणूक लढतोय आणि ही निवडणूक एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।